नमस्कार. तर आता वाजले दुपारचे 2 आणि आपलं मोबाईल रिपेअरिंगचं दुकान असल्यामुळं आपण आता मोबाईलचे जे काही रिपेअरिंगला आले त्याचे स्पेअर पार्ट आणायला जात असतोय पिंपरीत. हे आपलं रोजच काम आहे. रोजच्या कामामध्ये एक माणूस ऍड झालाय. माझ्या इकडे बघ रे जरा. इकडून. हा, दिस इज माय आत्याचं पोरग आणि ह्याला ओम घोडगे असं म्हणतात आणि मला कृष्णा राऊत. माझ्या चॅनलचं नाव लाईव्ह कृष्णा. त्याचं पण एक युट्यूबला चॅनल आहे ओम लाईव्ह ओम लाईव्ह ओम काय बी टाका. ओम बट सुहा जरी टाकलं तरी याचं नाव येतं. असा आपला कार्यकर्ता आहे. गेम एवढी भारी खेळतो पण ह्याला कॉमेंट्री देता येत नाही. त्याच्यामुळं हा जरा ह्याच्यामध्ये सुधारणा करतोय. मला व्हिडिओ काढता येत नाही पण मला एक्स्ट्रा जास्त बोलता येतं. कुणामध्ये काही ना काही कमी असती ती सबस्क्रायबर लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे का नाही मित्रांनो? तर भेटूया. आपण आता पिंपरीच्या जवळ गेलो ना तुम्हाला मी दाखवतो. तोपर्यंत मी तुम्हाला आदलं मधलं दृश्य दाखवणार आहे. टेम्पोवाला आलाय आडवा. आता ह्यो बघतोय माझ्याकडे पण कसं आहे जाऊ द्या बघू दे. त्याचं पण हातावरचं पोट आहे. हातावरचं नाही त्याचं टेम्पोवरचं पोट आहे कारण की तो टेम्पो चालवतोय आणि माझं मोबाईलवरचं पोट आहे कारण की मी मोबाईल रिपेअर करतोय. मला लहान मुलं फार आवडतात कारण लहान मुलं आहे ना मोबाईलवर पाणी टाकतात, नंतर मोबाईल वरच्या मजल्यावरून खाली फेकून देतात. मला एवढं कौतुक वाटतं ना त्या पोरांचं. त्या पोरांमुळेच आज आयुष्य आज आहे ना असं एक पायरी चढतंय. त्या पोरांचे मी लहान मुलांचे खूप क्यूट असतात. ह्याचा मला खूप छान वाटतंय. हा पण जेव्हा लहान होता ना हा ओम इकडे बघ रे ओम. हा ओम जेव्हा लहान होता ना पण तेव्हा माझं एक दुःख असं होतं की तेव्हा बटनाचे मोबाईल होते. बटनाचे मोबाईल एवढा काही खर्च येत नव्हता. आता मोठे मोबाईल आहे तर हा पण मोठा झालाय. त्याच्यामुळं मग दुसऱ्या लहान मुलांकडून मी अपेक्षा ठेवली आहे तशी. तर मित्रांनो पिंपरीचा प्रवास माझ्यासोबत तुम्हाला करायचा असेल तर बघत राहा लाईव्ह कृष्णाला. आणि आता थोडी स्पीड वाढवतोय. मला एका हाताने हँडल नाही धरता येत त्याच्यामुळं मी थोडा हळू. आणि आता आम्ही जस्ट आलोय कुठं आलोय आपण आता टाटा कंपनी जी आहे पुण्यातली त्या टाटा कंपनीच्या गेट जवळ आलोय. आता एक सिग्नल क्रॉस केला ना टाटा कंपनीचं गेट दिसणार आहे तुम्हाला ते मी गेट दाखवतो. मोबाईल धरा ओम शेट तुम्ही पुढचा कॅमेरा चालू करा. मित्रांनो तुम्हाला सांगायचं असेल मी आता घातलाय चष्मा त्याच्यामुळं मला ऊन लागतंय. चष्म्यामुळं मला थोडं थंड वाटतंय. आता तुम्ही माणसा ना सिग्नल का तोडला मी. हा सिग्नल काय असाच असतोय तोडायचा काही विषयच नाही. त्याच्यामुळे मी जरी तासभर जरी थांबलो ना तरी हा सिग्नल ग्रीन होणार नाही. इकडून वाहनं तिकडून वाहनं. तर काय सांगायचंय तुम्हाला लय अवघड गोष्टी असतात. आता थोडंसं पुढे गेल्यानंतर ना हा रस्ता तुमच्या ओळखीचा असेल तर कमेंट करून सांगा. हे बघा मी या साईडला जे दिसतंय ना तुम्हाला ते शीट कव्हर वगैरे घेऊन बसतात ही लोक. त्यांचा पण फायदा आहे. आणि मी जी हा जो कामगार वर्ग दिसतोय हा सर्व टाटा कंपनीमध्ये चाललेला आहे. हा पण तुम्हाला दिसत असेल. टाटा कंपनीमध्ये आता 30% लोक सायकलचा वापर करतात टाटा कंपनीमध्ये येण्यासाठी. जी कंपनी 4 व्हीलर गाड्या बनवते मोठे टेम्पो बनवते त्या कंपनीमध्ये जे कामगार लोक आहेत ते आता पण सायकलचा वापर करतात. ही रतन टाटा जींची शिकवण असावी बहुतेक कारण की त्या माणसाची तुलना आपण कधीच करू शकत नाही. आता या कंपनीच्या बाहेर ज्या लागणाऱ्या गाड्या आहेत ना त्या कमी झाल्यात. तुम्ही ह्या रस्त्याने जर पाहायला गेलात ना तर तुम्हाला टाटाच्या कमी आणि सुझुकी किया महिंद्रा ह्याच गाड्या तुम्हाला जास्त दिसतात. थोडस आता ड्रायव्हिंग करू तुम्हाला मी माझं ड्रायव्हिंगचं स्किल दाखवतो. तुम्हाला ही स्पीड दिसत असेल माझ्या इथली दाखव ना माझ्या इथली स्पीड ही स्पीड दिसत असेल. ही स्पीड तुम्हाला कधीच 60च्या वर गेलेली दिसणार नाही कारण की मला एवढी फास्ट गाडी चालवताच येत नाही. तर 60च्या वर तुम्हाला गेलेली स्पीड दिसली की समजून जा तुमच्या भावाचा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ पडणार नाही. तुमचा भाऊ मोक्ष प्राप्तीला गेला असेल. त्यामुळं तुम्हाला जर तुमच्या भावाची खूप काळजी असेल तर कमेंट करा भाऊ 60च्या स्पीडनी गाडी चालू नको हळू चालव. अशा या जमते मी तुम्हाला सांगणार आहे. पुढे लागलेला सिग्नल दिसतोय हा सिग्नल टाटा कंपनीचा आहे. इथं आहे ना आता सेकंड शिप आहे 3 वाजत आले त्याच्यामुळे सेकंड शिपची लोक आतमध्ये जातात ते
उदिसणारे काही लोक आहेत आणि जाणारे काही लोक आहेत. तर टाटा कंपनी पिंपरी चिंचवड शहराची किती सुधारणा झाली याच्या बाबत जर तुम्हाला काही कल्पना असेल ना तर ती कमेंट मध्ये नक्की सांगा. मला पण थोडी माझ्या ज्ञानामध्ये भर पडेल. असं मी अवघडीच आहे, अज्ञानी माणूस आहे मी, त्याच्यामुळे माझं काही ब्लॉग मध्ये चुकत असेल ना तर मला सांगण्याचा प्रयत्न करा. डायरेक्ट शिव्या देऊ नका. मला डायरेक्ट शिव्या दिल्या ना तरी पण काय फरक नाही पडत आहे, पण थोडं म्हणायला लागतं कुठंतरी की बाबा आपल्या ज्यांनी व्हिडिओ बघितले तेव्हा आपल्याला मित्रांनो जरा फक्त मला थोडा खोकला लागलाय तर थोडं पिंपरीला एक रस्ता दाखव, ठाणेवाडीला एक रस्ता दाखव आणि जे पिंपरीचं दिवाणी न्यायालय ना तिथं एक रस्ता दाखव आणि मोरवाडीचा रस्ता डायरेक्ट पिंपरीत घुसतो आणि ते एक सरक रस्ता है चिंचवड को जाता है. हम अभी ना पुल के ऊपर से जाएंगे, पुल के ऊपर से जाएंगे तो इतना अभी मेरे को सबको आगे बताने की है. मेरा कुछ 2 महीने पहले ना पुल के ऊपर से जाते टाइम ना बतन के मांगे से मेरा गला कटा था, 10-12 टाका पड़ा था, पर मैं मरते मरते बच गया. सब लोग बोल रहे हैं कि तू बच गया, तेरा नसीब अच्छा है, वैसा है ऐसा है. ठीक है, मैं भगवान की दया से बच गया. इधर की तरफ देखो, जो रास्ता जाता है ना वो पूरा भोसले की तरफ जाता है और नीचे से जो ऊपर आ रहा है वो रास्ता वो निगड़ी की तरफ जाता है. जो पुणे को मिलता है, पुणे पपई हाईवे है ना उसको मिलता है. तर मित्रांनो मी माझी चिंधी चालू केली, माझ्या काय लक्षात नाही राहिलं. त्याच्यामुळे आता मी सरळ जाताना आता या पुलावर आहे ना 2 महिन्याखाली असा पीक काढला होता. दुपारच्या पारी ऊन चांगलं जास्त कडक होतं आणि या उन्हामध्ये त्या टाटा कंपनीच्या शेजारी टाटा कंपनीची हॅरियर गाडी जी आहे तिने आग आग धरली होती, म्हणजे तिला आग लागली होती. उष्णतेमुळे झागली होती की जास्त गरज झाल्यामुळे लागली होती त्याची काही कल्पना नाहीये, पण पूर्ण गाडी डॅमेज झाली होती. त्याचे तुम्हाला थोडेफार चिन्ह इथं दाखवतो. इथं थोडं सेट करा. हे बघा हे जे निशाण दिसतंय तुम्हाला पूर्ण हे गाडीचं निशाण आहे, ते आता निशाण थोडं पुसलंय. त्या टायमिंगला आम्ही नेमकं पुलावरच होतो. आम्ही 100 अग्निशमन दलाला फोन केला आणि त्यांना सांगितलं असं असं झालंय. नंतर इथं गाडी आली आणि ते आग विझवण्याचं काम झालं. ते सुखरूप जे फॅमिली मेंबर होते ते सगळे सुखरूप आहेत. आणि इथून पुढे जाताना हा जो उजवीकडे तुम्हाला रस्ता दिसतोय, उजवीकडचा रस्ता दाखवा. उजवीकडचा रस्ता हा जातो काळेवाडीला, काळेवाडीवरून पुढे वाकडचा आणि हा सरळ जो जातोय रस्ता हा दिवाणी न्यायालयाला जातोय. हा जो पिंपरीमध्ये जातोय दिवाणी न्यायालय, परत मोरवाडी, नंतर मोरवाडीचं जे मुळचंद मिल आहे त्याच्या म्हणजे मुळचंद मिलच्या शेजारी मेट्रो स्टेशन नाही, मेट्रो स्टेशनच्या शेजारी मुळचंद मिल आहे. कारण की मेट्रो स्टेशन पोट आहे ना ते सरकारी, त्याच्यामुळं त्याला आधी घेतलं पाहिजे. जे सरकारी नोकरीवाले आहेत ना ते आधीच घेतलं पाहिजे. तुम्ही प्रायव्हेट मध्ये करा ना तर कशामध्ये बघता. सरकारी नोकरीवाला चपराशी जरी असेल ना तर त्याचं नाव वरच पाहिजे, कारण की त्याला सरकारी नोकरी माझे हे बघू शकता. डायरेक्ट दिवाणी न्यायालयाचं ट्रॅक्टर बाहेर येतोय. हा ट्रॅक्टर का बाहेर येत असेल काय नाही, दिवाणी न्यायालयाचं आहे ना रिनोव्हेशनचं काम चालू आहे. आणि ते साईडला जे दिसतं ते नोटरी वगैरे बोर्ड आहे, तर तुम्हाला नोटरी वगैरे करून मिळते. उजव्या साईडला जे आहे ना तिकडं हे जय मल्हार टी स्टॉल, तिथं 12 महिने जर ते असेल तर कुणीतरी वकून ठेवते नाही का. आणि जी पुढची बिल्डिंग दिसते ना ती महिंद्राची बिल्डिंग आहे. बहुतेक माझा ही बिल्डिंग दाखव ना, ती बिल्डिंग दिसते ना ती महिंद्राची बिल्डिंग आहे. बहुतेक माझा अंदाज असा आहे ह्या कंपनीमध्ये ना महिंद्राचे जे एम्प्लॉई आहेत ना ते सगळे राहतात, महिंद्रामध्ये जे काम करतात ते. हा जो एरिया आहे ना आपण आता इथं पोहोचलोय हा पूर्ण मोरवाडीचा एरिया आहे. मोरवाडी मधून जो रस्ता पिंपरीकडे जातो तो हा मधला रस्ता आहे आणि हा रस्ता इकडून मागून येतो चिखलीवरून, मोशीवरून आणि निगडी रोड, हे 3 रस्ते तिकडून हा रस्ता इकडून येतो. रस्ता इकडून येत नाही, आम्ही इकडून आलो रस्ता दिसत आहे. हे जे रस्ते सांगतोय मी तुम्हाला फक्त. आता पिंपरीमध्ये आपण जो प्रवेश करतोय ना, आता इथून आपला पिंपरीमध्ये प्रवेश होतो. आता आपण पिंपरीमध्ये प्रवेश केल्यानंतर पाहू शकता उजव्या हाताला जो आहे तो पिंपरीमधून बाहेर निघायचा वन वे आणि आपण हे डाव्या साईडनी चाललोय पुलाखालून गेल्यानंतर आपण आहे ना खोल्या उजव्या साईडनी डाव्या साईडने निघणार. आणि हे तुम्हाला दिसतंय हे पिंपरीमधलं पुन्हा गाडी ज्वेलर्स, मेगा विजन हॉस्पिटल आहे. इथं डायनेमिक डिस्ट्रिब्युटरचं शोरूम आहे. आणि पिंपरीमध्ये निम्मे अर्धे जे आयफोन विकले जातात ना ते इथून क्रोमामधून विकले जातात. हे क्रोमाचं पिंपरीचं
पिंपरीचं जे आहे ते शोरूम आहे. सगळ्यात जास्त आयफोन विक्री, सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री इथून केली जाते. हे जे दिसतंय तुम्हाला, हे जे दिसतंय ते सगळं आता तुम्हाला बघून तुम्हीच घ्या. आता मला काय, मी काय याच्यावरती काय जास्त बोलणार नाही त्या गोष्टींवरती. आणि आपण आता पिंपरीमध्ये एंट्री करणार आहे. पिंपरीमध्ये एंट्री केल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण पिंपरीचं मार्केट दाखवतो. पिंपरीमध्ये असं नाहीये की कुठली वस्तू भेटत नाहीये, आणि मोठ्या ठिकाण असल्यामुळं पिंपरीमध्ये पण भरपूर गर्दी असते. पण एक कमीपणाची गोष्ट अशी आहे की पिंपरीमध्ये मराठी लोकांची दुकानं खूप कमी आहेत. कमी म्हणण्यापेक्षा नाहीच्या बरोबर दुकानं आहेत. त्यांची मालकी असेल मराठी लोकांची, ते काय मला माहित नाही, पण ते दुकान चालवतात ती मराठी लोक नाहीत. ते पूर्ण आता आपण जे खाली हा कोणता चौक दिसतोय तुम्हाला, हा पूर्ण शगुन चौक आहे. शगुन चौकामध्ये, शगुन चौक असं म्हणतात का म्हणतात हे माहित नाही, पण मी एक अंदाज लावला. तिथं तुम्हाला एक शगुन कपड्याचं दुकान दिसतंय बघा. हे दुकान खूप जुनं आहे. ते दिसतंय का लेफ्ट साईडला शगुन कपड्याचं दुकान. हे शगुन कपड्याचं दुकान असल्यामुळे या चौकाला शगुन चौक असं नाव पडलेलं असणार आहे बहुतेक. आपण आता आहे ना इथून उजवीकडे जाऊया. आपलं काय पुढं मोबाईल मार्केटमध्ये काम नाही. आपलं जे काम आहे, जे आपल्याला स्पेअर पार्ट घ्यायच्यात मोबाईलचे, डिस्प्ले, बॅटरी वगैरे घ्यायचंय, ते पण दुकानदारांसाठीचं मार्केट आहे, रिटेल मार्केट नाहीये ते. आपण आता डायरेक्ट सिटीला मॉलमध्ये जाणार आहोत. हा जो रोड आहे समोर, हा डायरेक्ट काळेवाडीला जातोय. काळेवाडीला जाणाऱ्या रोडला तुम्हाला थोडं बघा, हे 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 येतात आहे ना हे सगळे, हे ना आपणच रॉंग साईडने येतोय. हे बरोबर येतात, बरोबर आहे ना. आपण रॉंग साईडने चाललोय आणि ते बरोबर येतात. अरे म्हणजे तिकडून अख्खा रस्ता पडलाय, तुम्ही तिकडून यायचं तर तुम्ही उकडून येताय. लायसनवर काय तुम्हाला एक करून दिली नाही, तुम्ही रॉंग साईड येऊ शकता. ते पहा. आणि हा जो पूर्ण मॉल दिसतोय ना पुढचा, हा डिलक्स मॉल आहे. मग तुम्हाला मोबाईल मार्केटच्या कमानीतून गाडी घालून दाखवतो. तुम्हाला पूर्ण हे नाव दिसेल, मोबाईल होलसेल मार्केट दाखव रे. हा पूर्ण मॉल आहे. इथं आपण आपलं मटेरियल घेत असतो, हे लागतं ते. आता मित्रांनो, मी तुम्हाला मॉलमध्ये काही एवढी शूटिंग दाखवू शकत नाहीये, कारण तर माझं मला काम थोडं केलं पाहिजे. आपण डायरेक्ट मागं पार्किंग मध्ये चाललोय. इथे जे आपल्या गाड्या बसलेल्या, गाड्या वगैरे लागलेल्या असलेल्या, गाड्या लागलेल्या असतात. आता पार्किंगला गाडी लावूयात आणि भेटूयात थोड्या वेळाने बंद करून पुन्हा चालू करतो.